5 एप्रिल 2026 रोजी सासवड पोलीस स्टेशन येथे नीलमताई गायकवाड हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी निवेदनाद्वारे केली। यावेळी तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते। श्रीकांत कदम अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज सासवड पोलीस स्टेशनच्या समोर रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे, उपाध्यक्ष सचिन कांबळे, पक्षाचे कार्याध्यक्ष कालिदास उबाळे, तसेच तालुक्याचे उपाध्यक्ष राहुल कांबळे, सरपंच तसेच लोकांचे सचिव दीपक केदारे यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन 1 जानेवारी 1 एप्रिल 2026 रोजी माळशिरसमध्ये तिची निर्घृण हत्या झालेली आहे। त्या हत्येचा निपक्षपातीपणे योग्य दिशेने तपास व्हावा यासाठी पक्षाच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलो असता पत्रकारांनी आम्हाला ही गोष्ट समजली। निश्चितपणे मनाला अतिशय वेदना आणि दुःख झालेले आहे की आपण सगळेजण 21व्या शतकात जात असताना अशा पद्धतीची मजबुरीने एका मध्या कळीची वयाच्या 21व्या वर्षी हत्या होते। या गोष्टीचा दुःख होत आहे। ही गोष्ट झाल्याच्या नंतर अनेक कार्यकर्ते आणि संघटनांमध्ये लक्ष टाकले। वास्तविक आता गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस त्याचा तपास करीत आहे, परंतु पोलिसांनी अतिशय गांभीर्याने अनिकेत विष्णू जाधव हा आरोपी आहे, त्याला अटक करून चालणार नाही, परंतु त्याच्याबरोबर जे सहकारी जे साथीदार या केसमध्ये होते त्यांचा सगळ्यांचा छडा लावावा, योग्य पद्धतीने त्याचा तपास करावा अशा पद्धतीची विनंती पक्षाच्या तर्फे केलेली आहे। वास्तविक आता अनिकेत जाधव हा एका अवैध धंदे करणाऱ्या बापाचा मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याची आलेली मस्ती आलेला पैसा आणि त्या जोरावरती असे कृत्य करण्यासाठी दजवत आहे। वास्तविक पाहता त्याच्या बापाचा गांजा विक्री, दारू आणि बेकायदेशीर कारचा धंदा आहे, हे धंदे बंद करावे म्हणून यासाठी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी पुरंदर तालुक्यामध्ये सासवड जेजुरीच्या हद्दीमध्ये अनेक वेळा आंदोलन करतायत, परंतु काही कारणास्तव हे अवैध धंदे बंद होत नाहीत आणि त्या धंद्यातून आलेला चुकीचा पैसा आणि त्या पैशातून आलेली मस्ती अशा पद्धतीने लोक घेत होत आहेत। वास्तविक पाहताय का कॉलेज करणाऱ्या मुलीचं भविष्य उद्ध्वस्त करणारा हा जो अनिकेत जाधव आहे याच्यावरती अनुसूचित जाती जमाती हत्या प्रतिबंधक कायदा, हत्या आणि अपहरण अशा पद्धतीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत। आमचं म्हणणं पोलीस दलाल आहे की पोलीस दलांनी त्याच्याबरोबर असणारे सगळे साथीदार तसे त्याच्या बापाला सुद्धा यांच्यामध्ये संघटनामध्ये गुन्हेगार करावा आणि कारवाई करावी आणि ही केस जी आहे ही माननीय न्यायालयाने पोलीस दलांनी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी आणि यासाठी आम्ही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री आमदार रामदास आठवले साहेब यांच्या कानावर घालून तसेच वरिष्ठ अधिकारी SP साहेब असतील, अनेक DYSP असतील यांच्यावरती कानावर घालून योग्य पद्धतीने घालून सुद्धा त्या आम्हाला लवकरात लवकर कठोर शिक्षा फाशी व्हावी अशा पद्धतीची रिपब्लिकन पक्षाच्या पुरंदर शाखेची आमची मागणी आहे। ही मागणी सत्यात येण्यासाठी महेंद्र गायकवाड आणि नीलम गायकवाडच्या कुटुंबापर्यंत आम्ही बरोबर शेवटपर्यंत राहू। तर भविष्यामध्ये पोलिसांच्यावर काही चुकारपणा झाला, निर्गाई झाली तर आम्ही वरिष्ठ उग्र स्वरूपाचं तालुक्यामध्ये आंदोलन करू। भविष्यामध्ये अशा पद्धतीची नीलम गायकवाडची प्रतिक्रिया म्हणजे अशा पद्धती घटना होणार नाही यासाठी तालुक्यातील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली। जसं रिपब्लिकन पक्षाची पुणे जिल्ह्याची पुरंदर तालुक्याची सुद्धा भूमिका राहील। भविष्य काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पुरंदर तालुक्याच्या वतीनं आमचे अध्यक्ष बळीराम सोनवणे, कालिदास उबाळे, सचिन खरात आणि पाठोळे, स्वप्नील पाठोळे युवक अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठा आंदोलन करू अशा पद्धतीची ग्वाही देतो। पोलिसांनी याचा तपास करावा अशी म्हणजे विनंती करतो।